गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये अर्ज भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार या जिल्ह्यामध्ये जवळपास 5,33,000 अर्ज हे प्राप्त झालेले आहे आणि लाडक्या बहिणींचे 5,09,000 अर्ज हे या ठिकाणी पात्र करण्यात आलेले आहे. या आधारावरच येत्या 13 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय हे जळगाव जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्या कार्यक्रमाला जवळपास 40,000 लोकांची उपस्थिती राहील असा आमचा अंदाज या ठिकाणी आहे. सागर पार्क हे ठिकाण आम्ही त्या ठिकाणी निवडलेलं आहे. या आधारावर आम्ही आज आढावा बैठक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये विविध जे लाभ आहे याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्राला जाण्याकरता वृद्ध लोकांचा लाभ असेल, अन्नोदय जी योजना आहे त्याच्या बाबतीमधला असेल, अशा ज्या 7 योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी महिलांकरता, मुलींचं मोफत शिक्षण असेल किंवा जे मुलं 12वी पास आहे, ITI आहे, त्यांना प्रशासकीय कार्यालयामध्ये जे घेण्याकरता सूचना देण्यात आलेल्या म्हणजे 20 माणसाच्या मागे 1, तर अशांना ऑर्डर देण्यात यावी. अशा करताना आम्ही आज 3 विद्यार्थ्यांना आज त्याची ऑर्डर पण या ठिकाणी देतो आहे. तर अशा सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीमध्ये माननीय आमदार चिमणराव पाटील साहेब, आदरणीय आमदार राजू मामा भोळे हे सुद्धा उपस्थित होते. कलेक्टर महोदयांनी आणि SP महोदय किंवा CO सगळे उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या आपल्या डिपार्टमेंटला, आपल्या आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे. आणि आपल्याला सुद्धा विनंती आहे की ही जी योजना या योजनेच्या मार्फत वेगवेगळे तर्कवितर्क या ठिकाणी लावले जात आहेत. पण मी एक जिल्ह्याचा मंत्री या नात्याने आणि आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्याला आवाहन करू इच्छितो की येत्या 17 किंवा 16 तारखेच्या आत 2 हप्ते या ठिकाणी या लाडक्या बहिणीचे टाकले जाणार आहेत. आणि ज्या अफवा आहेत की बजेट नाही आहे, तर 35,000 कोटीचं बजेट या ठिकाणी या योजनेकरता ठेवण्यात आलेलं आहे. तर अशा माध्यमातून मग MSCP आहे, ST आहे, याच्याबद्दल सगळ्या डिपार्टमेंटचे आम्ही या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. आणि मला खात्री आहे की या कार्यक्रमाला आपलंसुद्धा सहकार्य आम्हाला मिळावं अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. हे ऑलरेडी या ठिकाणी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेलेच आहे. त्या योजनेची बाबतीमध्ये सगळी माहिती देण्यात येईल. आणि ही योजना काही आजच संपणारी योजना नाही आहे, लक्षात ठेवा. ही योजना कायम सुरू राहणार आहे. आज जी मुलगी 20 वर्षाची आहे ती पुढच्या वर्षी 21 वर्षाची होणार. एखादा 60 वर्ष 61 वर्षापर्यंतचा हा लाभ आहे, आलं का लक्षामध्ये, तोपर्यंत हा लाभ त्यांना मिळणार आहे. ही योजना न बंद पडणारी, ही कायमस्वरूपी चालणारी योजना आहे. पण त्याच्यामध्ये जे गैरसमज आहेत, ते गैरसमज जे आजपर्यंत फैलत जाते, निगेटिव्ह विचार मांडले जात आहेत, त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी बहिणींशी संवाद साधावा. ही योजना कशी आहे, ही योजना कशी चालणार आहे, महिलांकरता सरकारने काय केलेलं आहे. म्हणजे येणारा बाळ जे जन्माला येतं मुलगी म्हणून, तर ती 18 वर्ष होईपर्यंत 1,01,000 तिच्या अकाउंटवर कशी जातात. ही एकच योजना नाही आहे महिलांकरता. मुलींना मोफत शिक्षण देणारं हे आपलं पहिलं एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने हा सगळ्यात क्रांतिकारी निर्णय घेतला. महिलांना अर्ध तिकीट देणारं हे पहिलं सरकार आहे. या ठिकाणी उपचाराकरता 5 लाख रुपये जे देण्यात जातात त्याच्यामध्ये महिलांना मिळणार आहे. त्याच्यानंतर आज या ठिकाणी 1,500 रुपये देणारं मध्य प्रदेशनंतर हे आपलं पहिलं सरकार आहे. आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता वृद्धामध्ये जाणारे सगळ्या जे महिला पुरुष आहे यांच्याकरता यात्रा करून देणारा सुद्धा हे पहिलं सरकार आहे. म्हणजे
महिलांकरता सगळ्यात जास्त स्कीम देणारा मला वाटतं देशामधलं हे एकनाथरावजी कालजो. तर दोघं उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मला तरी असं वाटतं की महिलांकरता एवढ्या योजना कुठेच झाल्या नाही. आज आपण बघतोय की 4 ऑर्डर्स आम्ही या ठिकाणी दिल्या. त्याच्यामध्ये आता ज्या 2000ची जी आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये 500-700 मुली सहज येतील. म्हणजे एवढं दालनं उघडं करून वेगवेगळ्या योजना सरकारने द्यावं. त्यामुळे फक्त माझी लाडकी बहीणच नाही तर बहिणींकरता किंवा सरकारने केलेल्या कामांकरता सुद्धा या कार्यक्रमाचा समावेश आहे. योजनेमध्ये महिलांना रक्कम देण्यासाठी म्हणून अन्य खात्यांची काही रक्कम कमी केली गेलेली आहे का? पण हे बघा, सरकार आहे. सरकार कुठल्या खात्याची कमी करते आणि कुठल्या खात्याची कमी करू नये हे सरकारचे जरी अधिकार असले तरी आपल्याला विकासामध्ये कुठं काय कमी दिसतं आहे. माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या योजनेला जर करायचं असेल तर थोडेफार इकडच्या तिकडच्या डिपार्टमेंटमधले पैसे इकडे तिकडे होऊ शकतात. आता एखाद्या खात्याला 50,000 कोटी रुपये बजेट लागणार आहे आणि एकाच वेळेस जर ती रक्कम द्यायची असेल तर इतर खात्यामधून 1,000, 2,000 कोटी रुपये एवढ्या मोठ्या राज्यामधून कमी करून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये टाकून योजना चालवणे ही फार मोठी गोष्ट सरकार करता नाही आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिलं वर्ष आहे. पहिल्या वर्षामध्ये तरतूद करण्याकरता ही थोडीफार अडचण आली असेल सरकारला आणि येईलच. आपण एखादी गोष्ट घरामध्ये करत असताना सुद्धा जर एखादं काही मोटरसायकल घ्यायची असेल तर आपण आपल्या किराणामध्ये 2 वस्तू कमी करतो. तर साहजिक आहे, सरकार आहे. पण ही डेअरिंग करणं फार सोपं नाही आहे. एका वर्षाचे पूर्ण पैसे अकाउंटवर ठेवून आपल्या डिपॉझिट वर्क ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे महिलांच्या पैसे एकाकडे ठेवणे आणि ती योजना चालू करणे ही फार मोठी गोष्ट आहे. कल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भातली तपासणी करण्यात आली तर त्यात काही महिलांच्या खात्यावर जो 1 रुपया तपासणीसाठी टाकण्यात आला होता ना तो बऱ्याच महिलांच्या खात्यावर 1 रुपया गेलेलाच नाही. हे बघा, काही लोकांना टाकणार आहेत, पूर्ण नाही. तुमच्या लक्षात येत नाही आहे. टेस्टिंग कशी आहे आता महाराष्ट्र शासन कॅबिनेटमध्येच झाला विषय. महाराष्ट्र सरकारने समजून घ्या 10,000 अकाउंटवर टाकायचे आहे. ते अकाउंट नंबर तिथे आहे, बरोबर. तर त्यांनी त्या 10,000वर टाकले आणि त्यांनी ते चेक केले, त्यांना मिळाले की नाही, बस एवढंच केलं आहे. 100% महिलांना नाही. अजून तर नोंदणी सुरू आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही म्हणणार किंवा यांना दिले मग नोंदणीवाल्यांचं काय, असं नाही आहे. आलं का लक्षात? हां. आणि आम्हाला असं आहे भविष्यात आता आज सुप्रीम कोर्टाने एका पुण्याच्या जमीन विवादाच्या प्रकरणामध्ये असं म्हटलं की तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी सरकारला द्यायला पैसे पण जमिनींचा मोबदला द्यायला सरकारकडे पैसे नाही का, अशी कानूगाडणी सुप्रीम कोर्टाने केली. हे बघा, सुप्रीम कोर्ट हा एक वेगळा विषय आहे आणि त्यांनी काय निर्देश द्यावे हे त्यांचा विषय आहे. पण याच्याकरता योजना थांबवणं हे कुठल्याच कायद्यात बसत नाही. सरकार आहे, सरकार त्याच्यावर मार्ग काढेल. पण त्याच्याकरता अपेक्षित असलेल्या लोकांना मदत करणं हे सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे. आणि मला तरी असं वाटतं सरकार दिलेला सुप्रीम कोर्टाचाही आदेश पाळेल, लाडक्या बहिणींनाही खुश करेल. राष्ट्रीय प्रश्न भाजपचा पण मेळावा झाला त्यात त्यांनी 11 मतदारसंघात तयारी दर्शवली लढवण्याची. आम्ही पण तयारी केलेली आहे सगळीकडे, असं नाही. प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष टिकवण्याकरता निश्चितपणाने तयारी करत असतो. पण आपण आतापर्यंत पाहिलं आहे, मलाही 35 वर्ष झालेले आहे. आम्ही 100 वेळेस एकमेकाच्या जागा मागतो, प्रत्येकजण जागेंचा दावा ठोकतो, पण वरतून आदेश आला की काम करतो. आता बघा, शेवटी आपण आपलं काम करत राहायचं आहे. भाऊ, काही दिवसांपूर्वी मंगेश चव्हाणांनी तुमच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता. त्या कलगीतुऱ्यानंतर मंगेश चव्हाणांनी गुलाबराव देवकरांची भेट घेतली त्यांच्या कार्यालयात जाऊन. काही विधानसभेत भाऊ तुमच्या विरुद्ध काही भाजपचे हे बघा, लोकसभेच्या वेळेस रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये देवकराप्पांनी काम करावं याच्याकरता सुद्धा ते जळगावमध्ये त्यांची चहा प्यायला गेले होते, म्हणून ते जळगाव लोकसभेत दिसले नाही. त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेले असतील. आपण पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात? ते फक्त रक्षाताईच्याच मतदारसंघात फिरले, कारण की त्यावेळेसही मंगेश चव्हाणांचा गोड चहा ते प्याले होते. काही षडयंत्र का तुमच्या विरुद्ध आहे भाजपच्या आता विधानसभेत? काही षडयंत्र नाही. मतदारसंघामध्ये पाटील जरा ताकद
वाढवताना दिसतंय, भाजप तयारी करताना दिसतंय भाऊ कुठंतरी. कमी लेखून चालणार नाही ना या गोष्टी. हे बघा आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कोणी तयारी करा की कोणी तयारी करू नये. आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे. शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे. जनता हे बघू नये आणि हे BJPने कबूल केलेलं आहे, BJPच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे. जळगावपासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही 2 सीट आलेल्या, त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्हीसुद्धा पाहिलं आहे, BJPने पाहिलं आहे, जनतेने पाहिलं आहे. आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे. आता आपण म्हणले की मंगेश चव्हाण चहा प्यायला गेले होते, याच्यापूर्वी पण चहा प्यायला गेले होते. ते कसं देवकर आप्पा शांत बसले होते हे आम्हाला सगळं माहीत आहे. पण आता विनाकारण त्या माणसाची बदनामी का करावी. त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये. पण जर समजा भाजपने हा स्टँड शेवटपर्यंत कायम राहिला तर तुमचा प्लॅन मी तयार आहे. हो, दिसले का तुम्हाला जळगाव लोकसभेत? ते नाही, ते रावेर लोकसभेत होते. ज्या दिवशी वोटिंग होतं श्रीराम पाटलांचा प्रचार फुलफिल केला, कारण की मंगेश दादांचा दूध पेट्रेशनचा चहा त्यांना खूप आवडतो. मी कुठल्याच पाठिंब्याला घाबरत नाही. शेवटी मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काम करतो आहे आणि मी सद्विवेक बुद्धीने परमेश्वराला साक्षी ठेवून बाळासाहेबांची शपथ घेऊन स्मिताताई वाघ यांचं काम केलेलं आहे. त्यांनी कसं वागावं, त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. पण मला वरच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आम्ही निष्ठेने काम केल्याबद्दल आमची महायुती पक्की राहील. भाऊ, राज्यामध्ये आजपासून जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली अजितदादांच्या. त्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे की तिला गुलाबी यात्रा म्हटलं जातं आहे. बसेस पण गुलाबी, सोशल मीडिया टीम पण आत्ताच कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या दिवशी शिंदे साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी घालावे. विनोदाचा भाग सोडा, शेवटी काय लकी असतो कोणाचा कलर. आता शेवटी गुलाबी आहे तर योगायोगाने माझं नाव बी गुलाब आहे. त्यांना अजितदादांना लकी का बोलतो कलर जो आहे ना BRS चा कलर पण हाच होता. जी, हे बघा आता त्याच्यावर मी काय ज्योतिषी नाही आहे. शेवटी ज्याचा त्याचा विषय आहे. ठीक आहे. अजित पवार म्हटलेले आहेत. ठाण्याचे जिल्हा प्रमुख केदार दिघे त्यांनी आज बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदेवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की काय हिंदुत्व काय मला काहीच माहित नाही त्याच्यात ठाण्याचं. अजित पवार म्हटले आहे की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सिनियर आहे. आहेत ते आहेत मुख्यमंत्री झालेत. आम्ही त्यांचा आदर करतो. 4 वेळेस उपमुख्यमंत्री झाले ते, सकाळी सुद्धा झाले. चला, महाविकास आघाडीचा जय हिंद जय महाराष्ट्र. आदरणीय देवेंद्रजी यांचा दौरा फायनल आहे. अजितदादा त्याच्या आदल्या दिवशी जळगावमध्ये आहे. कदाचित ते 1 दिवसचा दौरा जर वाढवला तर दोघं उपमुख्यमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री, त्याचबरोबर आजूबाजूचे आपले मंत्री महोदय जसं दादा भुसे आहेत, इकडे प्रतापराव जाधव येऊ शकतात, रक्षाताई आहे, जिल्ह्यातले आपले मंत्री आहेत आणि आपले आमदार खासदार महोदय सगळे उपस्थित राहतील. त्याचबरोबर मला जर वाटतं अधिकाऱ्यांचीही बरीच प्रमाणामध्ये उपस्थिती आहे. राज्यामध्ये आजपासून जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली अजितदादांच्या. त्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे की तिला गुलाबी यात्रा म्हटलं जातं आहे. बसेस पण गुलाबी, सोशल मीडिया टीम पण आत्ताच कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या दिवशी शिंदे साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी घालावे. विनोदाचा भाग सोडा, शेवटी काय लकी असतो कोणाचा कलर. आता शेवटी गुलाबी आहे तर योगायोगाने माझं नाव बी गुलाब आहे. त्यांना अजित पवार म्हटले आहे की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सिनियर आहे. आहेत ते आहेत मुख्यमंत्री झालेत. आम्ही त्यांचा आदर करतो. 4 वेळेस उपमुख्यमंत्री झाले ते, सकाळी सुद्धा झाले. चला.